आज आमच्या तर चौथीच्या वर्गातली मुलं स्क्रॅच कोडिंग मध्ये अॅनिमेशन तयार करतात. गरीब परिस्थितीतली ती मुलं आहेत, त्यांच्या घरी साबण विकत घेऊ शकत नाही, तर शाळेमध्ये त्यांना सायन्स लॅबोरेटरीत आम्ही अंगाचा साबण बनवायला शिकतो. की दरवर्षी पुस्तकातल्या गोष्टींसोबत दुसरी तिसरी चौथीची मुलं स्वतःच्या 20 गोष्टी लिहितात. म्हणजे ते आजच लेखक होत आहे आणि त्याचं एक ई बुक आम्ही पब्लिश करतोय. जसं म्हटलं जातं पहा की ज्याला धन कमवायचे त्याने एक कण पण वाया घालू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे त्याने एक क्षण पण वाया घालू नये. नमस्कार मित्रांनो, मनातले बोलूया मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपर्यंत मनातले बोलूया पॉडकास्टवरती तुम्ही विविध विषयांवरती चर्चा करणारे प्रमुख पाहुणे पाहिले असतील, पण आज आपल्यासोबत आहेत गुगल टीचिंगचं महत्त्व देणारे कौशल्यपूर्ण शिक्षक, जगभरामध्ये प्रसिद्ध असणारे आणि एक जिल्हा परिषद शाळामध्ये 30 पेक्षा जास्त लँग्वेज शिकवली जाणारे बालाजी जाधव सर. सर, मनातले बोलूया मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्ते. झेडपी शाळा आपण म्हणतो, जिल्हा परिषद शाळा, आपण प्राथमिक शाळेचा विषय आणतो, तर मनामध्ये पहिला प्रश्न येतो, पालकांच्या मनामध्ये असेल किंवा विद्यार्थ्याच्या मनामध्ये असेल, शाळा कशी असली पाहिजे? हा मनातले बोलवरचा मनातला प्रश्न आहे की शाळा कशी असावी. खरं तर शाळा सुटताना जिथे मुलाला आनंद होतोय अशी शाळा असली पाहिजे. मनसोक्तपणे त्याला शिकण्यास संधी मिळते. जी शाळा मनसोक्तपणे शिकण्याची संधी देते ती शाळा उत्तम शाळा असते. मुलांच्या कलागुणांचा विकास करणारी, मुलांचा सर्वांगीण विकास करणारी जी शाळा असते त्याला सर्वोत्तम शाळा असं म्हटलं जातं. नुसता मोठी बिल्डिंग आहे म्हणजे ती तुमच्या पाल्यासाठी उत्तम शाळा ठरते असा ग्रह करून घेण्यात काही अर्थ नाही. तर तुमचा पाल्य त्या शाळेमध्ये जाऊन त्याला भविष्यात उपयुक्त ठरतील अशा कुठल्या कुठल्या गोष्टी तिथे शिकतोय. कारण हजारो शाळा आहेत, सर्व शाळा पुस्तकी शिक्षण तर देतात, बरोबर, पण तुमच्या आयुष्याला पुरेल अशी एक वेगळी शिदोरी बांधून देणारी जी शाळा असते ती शाळा उत्तम शाळा म्हणून पालकांनी आपल्या पाल्यासाठी ठरवणं अतिशय आवश्यक आहे. आपण बघतो ग्रामीण भागामधून आपण येतो, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेचं प्रमाण जास्त असतं, पण ग्रामीण भागामध्ये पण इंग्रजी माध्यमांचं फॅड जास्त वाढलेलं आहे. तर तुम्ही कसं बघता याच्याकडे पूर्णपणे? खरं तर पूर्वीपासून आपल्या समाजामध्ये 2 घटक पडलेले आहेत, एक सामान्य आणि एक उच्चभ्रू प्रकार. अगदी बरोबर. आणि ज्या पालकांची परिस्थिती आहे काही पैसे खर्चून आपल्या पाल्याला शिक्षण द्यायची, तर ते पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला घालतात. आणि तेच पाहून मग अलीकडे ग्रामीण भागातील काही पालक, बेसिकली मी माता पालक यांच्यावरती फोकस देईन, की आपल्या शेजारणीचा मुलगा चांगला टाय बूट सूट घालून चांगल्या कलरफुल बसमध्ये बसून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातोय, तर माझाही मुलगा त्या शाळेत गेला पाहिजे. आणि अशा काही कारणामुळे किंवा तिथला जो झगमगाट आहे त्या झगमगाटाला भुरळ पडून त्या झगमगाटाची किंवा त्याला भुलून म्हणूया आपण, तशा पद्धतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सोडून सुद्धा काही मुलं काही मागची वर्षे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जायची, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. मागच्या वर्षी खूप सारी मोठी विद्यार्थी संख्या आहे जी इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी सुद्धा प्रवेशित झालेली आहे. आणि प्रयोगशीलतेच्या बाबतीत म्हणाल तर प्रयोगशीलतेचं वातावरण हे जिल्हा परिषदेच्या शाळांनी जेवढं आहे तेवढं डेफिनेटली कुठल्या इंटरनॅशनल शाळांमध्ये सुद्धा नाहीये. हे मी आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने बोलतो. त्याच्यामुळे असा कोणी गैरसमज करून घ्यायची आवश्यकता नाही. इंग्रजी माध्यमाची शाळा बेस्ट, जिल्हा परिषदेची शाळा बेस्ट नाही, CBSE बोर्ड चांगला, स्टेट बोर्ड चांगला नाही. तर बोर्ड माध्यम हे तुमच्या शिकण्यामध्ये कधीही बॅरियर्स ठरू शकत नाही. त्याच्यामुळे ग्रामीण भागात जरी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा खुल्या होत असतील, आमचं असं मत नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका. इंग्रजी भाषा म्हणून डेफिनेटली शिकली पाहिजे आणि एक विषय म्हणून पण शिकली पाहिजे. कारण तुम्हाला जर ग्लोबल मार्केटचे डोअर ओपन करायचे असतील तर इंग्लिश तुम्हाला येणं आवश्यकच आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की सगळे विषय इंग्रजीमधून का शिकायचे? म्हणजे एक साधा उदाहरण सांगतो की मराठी माध्यमातून तुम्ही इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठीतून शिकलेला इतिहास आणि इंग्रजीतून शिकलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, तर दोन्हीमधला फरक जर तुम्ही पाहिला तर समजू शकता तुम्ही. म्हणून माध्यम आणि बोर्ड याच्या भानगडीत पालकांनी न पडता
आपला पाल्य ज्या शाळेत जाणार आहे त्या शाळेची प्रयोगशीलता, तिथल्या अभिनव उपक्रमाकडे पाहून खरं तर पाल्याची शाळा निवडून त्याला तिथे प्रवेश देणं अपेक्षित आहे. आपण शाळा आणि याच्यावरून उदाहरण घेतलंच, पण असा एक मनामध्ये प्रश्न येतो ना पालकाच्या मनामध्ये किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये, शिक्षक कसा असला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा, की संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही शिक्षकावरती अवलंबून असते. अगदी बरोबर. म्हणजे तुमच्याकडे 5-6 मजली इन्फ्रास्ट्रक्चर असणारी बेस्ट बिल्डिंग आहे, परंतु तिथे क्वालिफाईड टीचर नाही, अपग्रेडेड टीचर नाही, की ज्यांच्याकडे चांगलं नॉलेज आहे त्यांनाच आपण बेस्ट टीचर म्हणतो असं नाही. तर ज्ञानापेक्षा कल्पकतेला जास्त महत्व असतं. आणि ज्या शिक्षकाकडे उत्तम प्रकारची कल्पकता आहे, ज्याच्याकडे अभिनव प्रयोग करण्याची प्रयोगशीलता आहे, त्या शिक्षकाला आपण प्रयोगशील शिक्षक म्हणतो. उदाहरणार्थ की मागची 5-6 वर्षे आमच्या शाळेमध्ये पुस्तक हातात घेऊन आम्ही अध्यापन करत नाही. अरे बाप. तर आम्ही स्टोरी टेलिंग, ड्रामाटायझेशन किंवा छोट्या छोट्या अशा वेगवेगळ्या अभिनव पद्धती वापरतो, की ज्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना टीचिंग करतो. आणि त्यातून मग टीचर म्हणून माझं अध्यापन बेस्ट होते आणि मुलांचं शिकणं सुलभ होते. मग जिथे आधुनिक अध्यापनाच्या पद्धती वापरल्या जातात, अध्यापनाच्या आधुनिक पद्धती वापरणारा शिक्षक हा प्रयोगशील असतो. अगदी बरोबर. जगभरातलं ॲडव्हान्स नॉलेज अडॉप्ट करणारा टीचर हा प्रयोगशील शिक्षक असतो. आणि तुमच्या मुलांचं आज आणि उद्या याच्याबद्दल व्हिजन ठेवणारा शिक्षक हा खरोखर प्रयोगशील शिक्षक म्हणून आपण ओळखला पाहिजे. वाढत्या जनसंख्येनुसार जे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं असेल, एक मराठी शाळेचा किंवा जिल्हा परिषद शाळेचा पटदर कमी झालाय असं म्हटलं जातं, तर तुम्ही याच्याकडे कसं बघता? कसं आहे की मुळात तर हम दो हमारे दो या कन्सेप्टमुळे लोकसंख्या, प्रत्येक घरामध्ये असणारी मुलं यांचा विचार करता ते एक कारण ठरू शकते. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की आपलं स्टेटस जपण्यासाठी आणि आपल्या शेजारची मुलं त्या माध्यमात जातात म्हणून काही मुलं तिकडे जातात, हे जरी वास्तव असलं तरी पण चालू खूप परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे की काही पालक पुन्हा मराठी माध्यमाकडे यायला लागले. अगदी. आणि एक जिल्हा परिषदेचा शिक्षक म्हणून आम्ही हाच विचार करतो की परिस्थिती वाईट नाहीये आणि परिस्थिती बदलण्यापेक्षा मनस्थिती जर बदलली कधीही चांगलं, तर आपण करत असलेलं काम, आपल्याकडं वाढणारा ओढा. आणि उदाहरणार्थ की मी ज्या गावात काम करतो, ज्या वस्तीला काम करतो, तिथे 8च मुलं आहेत तिथली, परंतु माझ्याकडे आज 70-80 पटसंख्या आहे. अरे बापरे. आणि मग अशा गोष्टींकडे माध्यम का दुर्लक्ष करतात? अशाही गोष्टी माध्यमातून समाजासमोर येऊ द्या ना. मग कळेल की जिल्हा परिषदेची अशी शाळा आहे की जिथे शहरामधून उच्चभ्रू समाजाची 2 गाड्या भरून विद्यार्थी खेड्यातल्या येतात, जिल्हा परिषदेच्या शाळेत येतात. तर मग हे करण्यासाठी आम्ही परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न नाही केला. तीच डोंगरावरची ग्रामीण भागातली 2च क्लासरूम असणारी आमची शाळा आहे, परंतु तरीही मोठ्या मोठ्या उच्चभ्रू लोकांची मुलं आमच्याकडे येतात. तर परिस्थिती बदलण्यापेक्षा आम्ही मनस्थिती बदलण्यावरती फोकस केला आणि त्याच्यामुळं खरं तर आमच्यासारख्या ही एकमेव माझी शाळा नाही, तर राज्यभरात अशा हजारो शाळा आहेत की ज्याच्याकडे इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेकडे येण्याचा ओढ वाढलेला आहे. तुम्ही जगभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, एक प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळख आहे तुमची. तर कौशल्यपूर्ण आणि प्रयोग करणं किती गरजेचं ठरतं एका शिक्षकासाठी? कसं आहे, नॉलेज इज इम्पॉर्टंट बट स्किल्स आर नेसेसरी. राईट. म्हणजे एखाद्या विषयातलं तुमच्याकडे ज्ञान आहे महत्वाचं आहे, परंतु त्या विषयाला ट्रान्सफर कसं करायचं हे त्याच्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि जर तुम्ही आज कौशल्य आधारित शिक्षण म्हणाल तर आज भारताच्या एज्युकेशन सिस्टीममधून तयार होणारी पिढी इतकी बेरोजगार का आहे? तर त्याला कारण हेच आहे की आम्ही रट्टा मारून शिकलो आणि आम्ही फक्त पुस्तकी शिक्षण घेतले. बरोबर. परंतु आज आमच्या तर 4थीच्या वर्गातली मुलं स्क्रॅच कोडिंग मध्ये अॅनिमेशन तयार करतात. अरे बापरे. स्क्रॅच कोडिंग मध्ये त्यांचे छोटे छोटे प्रोग्राम बनवतात आणि त्या मुलांना 10 मिनिटामध्ये घड्याळ तयार करता येते. खूप मोठी गोष्ट आहे. ती मुलं वारलीचे उत्तम पेंटिंग करतात. गरीब परिस्थितीतली ती मुलं आहेत, त्यांच्या घरी साबण विकत घेऊ शकत नाही, तर शाळेमध्ये त्यांना सायन्स लॅबोरेटरीत आम्ही अंगाचा साबण बनवायला शिकवतो. ही प्रयोगशीलता आहे. आणि मग ही प्रयोगशीलता अशा कुठल्या शाळा आहेत की ज्याच्यामध्ये राबवली जाते? आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही पियानो वादन शिकवलेलं आहे. आणि मग हे जगभरातल्या वेगवेगळ्या देशांसोबत जोडून व्हर्च्युअल क्लासरूम मधून आम्ही शिकलो हे की ज्ञान घेण्यापेक्षा कौशल्य घ्या.
अगदी बरोबर. आणि वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेसच्या माध्यमातून मुलांचं आज आणि त्यांचं उद्याचं भविष्य हे सेक्युअर करण्याचा प्रयत्न आम्ही या कौशल्य विकसन प्रोग्रामच्या अंतर्गत करतोय. आणि खरं तर अपग्रेडेड टीचर, स्किलफुल टीचर त्यालाच म्हणतो आपण, की जो जसं म्हटलं जातं पहा, की ज्याला धन कमवायचे त्याने एक कण पण वाया घालू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे त्याने एक क्षण पण वाया घालू नये. अगदी बरोबर. हा विचार जो कोणी करेल तर तो कौशल्यपूर्ण आणि स्किलफुल टीचर झालेला असेल. तुम्ही आत्ता जसं सांगितलं की फॉरेन लँग्वेज शिकणं महत्त्वाचं आहे, पण तुम्ही याचं विजनरी कसं बघताय का विद्यार्थ्याकडे पाहून, की त्याला फॉरेन लँग्वेज आली तर तो काय करू शकतो, किंवा फॉरेन लँग्वेज किती इम्पॉर्टंट आहे शिकणं, तुम्ही कसं पाहता? मागच्या साधारण सप्टेंबर 2023 मध्ये जपान एम्बेसीच्या एका टीमने भारतातली एकमेव शाळा व्हिजिट केली. ती आमची जिल्हा परिषद शाळा विजयनगर, तालुका मान, जिल्हा सातारा. अरे वा. ती शाळा होती. तर त्यांना माध्यमाच्या लोकांनी प्रश्न विचारला की तुम्ही एकमेव इतक्या छोट्या आणि ग्रामीण भागातल्या शाळेत व्हिजिट द्यायला आलाय, त्याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की इतक्या कमी एज ग्रुपची मुलं जपानी भाषेसारखी भाषा शिकणारी ही देशातली एकमेव शाळा आहे. आणि मग याच्याकडे जर मी फ्युचरच्या दृष्टीने पाहतोय तर जपानी भाषा येणार आहे. जसं मी यापूर्वी सांगितलं की आमच्याकडे लाखो तरुण आहेत आणि बेरोजगार आहेत, तर त्यांनी पुस्तकी शिक्षण घेतलं, पण त्याच्यासोबत जर त्यांनी असे काही कौशल्य शिकली असती, उदाहरणार्थ की जपानी भाषा जर तुम्ही आज शिकली त्याच्या लेवल 5 असतात, आणि लेवल 1 आणि 2 जरी तुम्हाला आली आणि तुमचं ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे, तर जपानमध्ये आज तुम्हाला 1.5 लाखापेक्षा जास्त मंथली पगार मिळतो. आणि मग त्या ग्रामीण भागातील मुलं हे सगळे इंजिनियर, डॉक्टर, वकील होतील असं नाही. तर जी मुलं अवरेज स्टुडंट आहे, मोस्टली माझा त्यांच्यासाठी हा मेसेज असेल की जे 50-60% अवरेज स्टुडंट म्हणतो आपण, तर त्या मुलांनी अशा फॉरेन लँग्वेजेस जर शिकल्या तर त्यांना भविष्यामध्ये नुसतं ग्रॅज्युएशन करून तुम्ही 2 एक्झाम लेवल देऊन जपानला जाऊन तुमचं करिअर उत्तम करू शकता. आणि मग जर हे इतकं बेस्ट फॉरेन लँग्वेज शिकल्यामुळे जर त्यांच्या करिअरला एक वेगळी वाट मिळणार असेल, तर शालेय शिक्षणापासून ह्या फॉरेन लँग्वेज का शिकवू नये? आणि मग पालकांनी विचार करावा की तुमच्या मुलाची शाळा कशी असावी. तर जिथे अशा प्रकारच्या फॉरेन लँग्वेजेस शिकवल्या जातात ती शाळा तुमच्या पाल्यासाठी बेस्ट असेल. तुम्ही 30 कंट्रीजमध्ये प्रशिक्षण देता किंवा गुगल याच्याद्वारे तुम्ही हे करता, पण तुम्ही हे जे केलं विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे, विद्यार्थी एखादा असेल ना तुमचा की त्याला जमत नव्हतं आणि त्याला तुम्ही शिकवून घेतलं, तर एखाद्या विद्यार्थ्याची स्टोरी असेल तुमच्याकडे की त्याला येत नव्हतं, तुम्ही ते कम्प्लीट करून घेतलं, असा तुमच्या स्कूलमधला विद्यार्थी? हे पहा, तसा मी जगभरात टेक सावी टीचर म्हणून ओळखले जातं मला. आणि मी ज्या दुर्गम भागात काम करतोय तिथे माझ्याकडे एक शुभांगी विरकर नावाची विद्यार्थिनी होती. आणि साधारण 11-12तली गोष्ट असेल, 2011-12 सालातली. त्या मुलीचं आता नुकतंच ग्रॅज्युएशन झालं, ती MPSC करते. खरं सांगतो तुम्हाला. तर ती मुलगी सर खूप अभ्यास देतात म्हणून 2री झाल्यावर 1 वर्ष मेंढ्या राखायची. तिची आई मेंढ्या राखायची, तर ती मेंढ्या राखायला गेली. कारण तो सर खूप अभ्यास देतात आणि कदाचित थोडेफार फटके पण देतात. तिला भीती बसली मनामध्ये आणि त्या भीतीपोटी तिने 1 वर्ष शाळा सोडून दिली. आणि त्यावेळेस आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामवर काम करायचो. त्यावेळेस मी नुकतंच अँड्रॉइड ॲप बनवायला शिकलो होतो, वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवायचो मी, आणि हे सगळं त्या मुलांना सोबत घेऊन शिकवायचं, त्या ग्रामीण भागातल्या लहान लहान मुलांना, की कसा असतो अँड्रॉइड डेव्हलपमेंटचा कोर्स वगैरे. आणि मग त्या मुलीची कहाणी अशी होती की ती 1 वर्षभर शाळा सोडून गेली आणि मग तिच्यासोबतची मुलं त्या वर्षी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्पर्धा परीक्षेत आली. अशी करणारी आमची जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे की जिथे 8 वर्ष आमच्या शाळेची मुलं राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात. परंतु त्या शुभांगी विरकरची कहाणी सांगताना मला आनंद वाटतोय. 1 वर्ष ज्या मुलीनं मेंढ्या राखल्या, रानोरान पायात चप्पल बूट नसताना फिरली, ऊन खाल्लं तिनं, आणि मग तिला कळालं की आता आपल्याला शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय नाही. आणि मग ती मुलगी पुन्हा पुढच्या वर्षी आमच्याकडे आली. मग तिला आम्ही वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती वापरल्या, वेगवेगळे टेक्नॉलॉजी यूज केली, वेगवेगळे ॲप वापरून आम्ही तिला 1 वर्षात रिकव्हर केलं. आणि ती मुलगी पुढच्या वर्षी 4थी स्कॉलरशिपला राज्याच्या टॉप 10 विद्यार्थ्यात आली. बरं, हा प्रवास इथेच थांबत नाही. तर ती मुलगी पुन्हा 5वीला असताना तिने नवोदयसाठी अप्लाय केलं. आणि नवोदयला पण एक एज ग्रुप असतो, आणि त्या एज ग्रुपमुळे तिला परीक्षेला अप्लाय करता आला नाही. तर ती इतकी नर्वस झाली की सर मी काय करू शकतो. त्याच्यामुळे मग आम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या एक्झामसाठी तिला प्रिपेअर केलं. मग ती मंथनच्या परीक्षेत राज्यात आली, त्याच्यानंतर ती डॉक्टर होमी बाबा सारख्या एक्झाममध्ये आली. अशा वेगवेगळ्या एक्झाममधून जात असताना मग तिला शिक्षणाने एवढं झपाटून टाकलं,
म्हणजे तिला इतकं कळालं की आपण आधुनिक गोष्टी जर नाही शिकल्या, नाविन्यपूर्ण गोष्टींचा स्वीकार जर नाही केला, तर आपण या जगात टिकत नाही. हे त्या मुलीला माझ्या शिकण्यातून, म्हणजे मी जसा दररोज नाविन्यपूर्ण गोष्टी शिकतो तसा त्या विद्यार्थिनीला असं वाटलं आणि ती विद्यार्थिनी उत्तम स्पीच द्यायला लागली. आणि त्या मुलीचं सध्या एक सक्सेसफुल युट्यूब चॅनल आहे सर. अरे बाप. आणि ती आज पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन MPSCचा स्टडी करते आणि ती नक्कीच पुढच्या 1-2 वर्षामध्ये चांगली अधिकारी झालेली आम्हाला दिसेल. म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या मुलांचं असं खूप सारं आयुष्य झालं. हे एक उदाहरण आहे. परंतु माझ्याकडे असे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत सर, की ज्यांच्या आई वडिलांना माहिती नाही की हा 5वीला आहे आणि ते नवोदयला सिलेक्ट झाले, सैनिक स्कूलला सिलेक्ट झाले, अरे स्पर्धा परीक्षेमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आले. असे खूप सारे विद्यार्थी आहेत. तर ही यशोगाथा असण्यामागचं कारण हेच आहे की मी नवीन तंत्रज्ञान ऍक्सेप्ट केलं, नवीन नवीन कौशल्य शिकत गेलो आणि धावत्या जगाबरोबर मी चालण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही करू शकतो. तुम्ही आता जसं म्हटलं की शिक्षकांचा मार म्हणून त्या मुलीने शाळा सोडली किंवा शिक्षक जास्त अभ्यास देतात म्हणून शाळा सोडली तिने 1 वर्ष. तर आजच्या युगामध्ये म्हणजे आजच्या जनरेशनला की शिक्षक मारतात म्हणून शिक्षकांना उलट दम देणं हा विद्यार्थी किंवा पालकांच्या माध्यमातून होतं. तर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? शिक्षकाने का मारलं पाहिजे आणि शिक्षक खरंच का मारतो? नाही, प्रश्न तुमचा अतिशय गंभीर आहे आणि याच्यावरती आता कायदेशीर कानून झालेला आहे, नेम झालेला आहे, कायदा झालेला आहे. बरोबर. RTE 2009-10 नुसार शिक्षकांनी कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षा करायची नाहीये आणि ते आम्ही करतही नाहीये, स्पष्टपणे सांगायचं तर. त्याच्यामुळे काही पूर्वीच्या काळी जसं एक शिक्षकाचा दबदबा असायचा, पण आता मुलांना माहिती आहे की आम्हाला नापास केल्या जात नाही, आम्हाला शिक्षक मारत नाहीत आणि माता पालक विशेषतः आमचा एकुलता एक आहे, मारू नका, नाही शिकला चालेल, माझ्या पोराला तुम्ही हात लावू नका. आणि याचे परिणाम असे होत आहेत की ज्या मुलांकडे चांगली ग्रास्पिंग पॉवर आहे परंतु नाही केलं तर काहीच होत नाही, ही संकल्पना, हा कन्सेप्ट त्यांच्या डोक्यामध्ये बसलाय आणि त्याच्यामुळं मग त्या मुलांचं प्रचंड नुकसान होत आहे. आम्ही असं नाही म्हणत की मुलांना प्रचंड शिक्षा दिली पाहिजे, परंतु त्यांना धाक बसेल इतका थोडाफार शिक्षकांकडून त्यांच्याकडे कसल्या तरी प्रकारची छोटीशी शिक्षा असली पाहिजे, असं एक शिक्षक म्हणून मला वाटतं. वर्ग नियंत्रणात त्यामुळे राहतो, मुलांना शिस्त लावण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. तशा दुसऱ्याही पद्धती उत्तम पद्धतीच्या आहेतच, परंतु काही ठिकाणी या पद्धतीची, या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे. तुम्ही जसं व्हर्च्युअलवरती टीचिंग करता, पण विद्यार्थी म्हटल्यानंतर तुम्ही 1ली, 2री आणि 3री जे प्राथमिक शाळेमध्ये 1ली, 2री, 3री असा एक वयोगट येतं. तर एवढ्या लहान वयामध्ये व्हर्च्युअल शिकवणं तर त्यांना कुठेतरी त्रासदायक नाही वाटत तुम्हाला विद्यार्थ्यांना? आता हा अनेक माध्यमांनी आणि तुम्ही सुद्धा पॉडकास्टमध्ये विचारलेला प्रश्न आहे किंवा जे लोक हा शो पाहत आहेत त्यांच्या डोक्यात प्रश्न असेल की 8, 9, 10 वर्षाची मुलं आणि तुम्ही टॅब हातात देता म्हणे. पण कसं आहे की लिमिटेड वेळेसाठी जर एखाद्या गोष्टीचा वापर करत असू तर त्याचा अतिरेक कधी होत नसतो. आणि आठवड्यातले नेमके 2 ते 3 दिवस फक्त काही वेळांसाठी मल्टी क्लास टीचिंग इझी व्हावं याच्यासाठी आम्ही खरं तर हे विद्यार्थ्यांना देतोय. आणि मुळात प्रश्न हा राहतो की शाळा कशी असावी. तर ती शाळा अशी असावी पहा की आता माझी शाळा अशी आहे की त्या शाळेला कुठलाही टाइम टेबल नाही. म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे स्किल शिकवतोय. जर एका ग्रुपला असं वाटलं म्हणजे इयत्तावार आम्ही मुलं बसवत नाही, इयत्तावार सब्जेक्ट शिकवत नाही, म्हणजे 2रीचा विद्यार्थी 4थी सोबत गणित शिकतोय, एखाद्या 3रीच्या विद्यार्थ्याला वाटलं की मला आता गणित नाही शिकायचं तर तो बाहेर ग्राउंडवर जाऊन धनुष्यबाण खेळतो, धनुर्विद्या शिकवतोय आम्ही विद्यार्थ्यांना, आर्चरी सारखा गेम. आणि एखाद्याला वाटलं की नाही मला यात कंटाळा येतो तो जाऊन म्युझिक रूममध्ये आमच्या टॅबवरती पियानो वाजवतो. एखादा मुलगा लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्यावेळेस साबण तयार करतोय. एखाद्याला वाटलं की मग तो डिजिटल क्लासरूममध्ये येऊन कोडिंग तयार करतोय, तिथे स्वतःचे छोटे छोटे कंटेंट तयार करतोय. आणि मग आमचं क्लासरूम असं आहे की ज्याच्यामध्ये सगळं ॲग्युमेंटेड रियालिटी आहे. या क्लासरूममध्ये येऊन विद्यार्थ्यांना टॅबने जे पण स्कॅन करेल, वर्ड्स आहे, नंबर्स आहेत, पिक्चर्स आहेत, कार्टून्स आहेत, तर ते आम्ही स्वतः रिसोर्सेस बनवले. मग असं कोणीही मानून घ्यायची गरज नाही. जसा सुरुवातीला प्रश्न विचारला की मी माध्यमात शिकलो, या माध्यमात शिकलो, मी सांगतो मी मराठी माध्यमात ग्रामीण भागात शिकलेला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. परंतु आज मी स्वतःचे अँड्रॉइड ॲप बनवले, मी स्वतःचे ॲग्युमेंटेड रियालिटीचे कंटेंट बनवले, मी QR कोडेड टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि याचा वापर माझं टीचिंग बेस्ट होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जॉयफुली शिकण्यासाठी करतोय. मग जर पालकांनी हाच प्रश्न डोक्यात घेतला की मुलाला वाटतंय तेव्हा मुलगा करतोय,
आणि मनसोक्तपणे शिकू शकते, तर मग मुलगा हातात टॅब घेऊन सगळं स्कॅन करून शिकतो, की त्याच्यापुढे नुसता रायगड किल्ला म्हटलं की त्याने स्कॅन केलं की 3D मध्ये त्याच्यापुढे रायगड किल्ला येतो. आणि मग हा विचार करा की आधुनिक शिक्षण किंवा आधुनिक तंत्र आणि जे ओल्ड मेथड म्हणतो आपण, की आमच्या गुरुजींनी आम्हाला इतिहासात रायगडाचं चित्र दाखवलं, एखाद्याला नशिबाने तिथं जाऊन बघता आलं असेल, पण आता आम्ही 3D स्वरूपात मुलांना दाखवतोय, तर ते 360 डिग्रीमध्ये मुलं पाहू शकतात. त्यामुळे त्याच्या आजूबाजूची डोंगर, दऱ्या, नद्या, खोऱ्या या सगळ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा ग्रामीण भागातील शाळेमध्ये उभा राहू शकतात. तर पालकांना हेच आव्हान आहे की तुमच्या मुलाची शाळा अशी आहे का हे पाहणं तुमचं कर्तव्य ठरतं. तुम्ही आता उत्तरामध्ये एक हे सांगितलं की एक विद्यार्थ्याला टॅबवरती 3D मध्ये रायगड दिसतो. तर तुमच्या ज्या शाळेमध्ये जे हे प्रयोग केले जातात आणि तुमची कौशल्यपूर्ण शाळा ही तुम्ही उभारली कशी आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला त्याच्याकडे की बाबा या शाळेमध्ये या गोष्टी शिकवल्या जातात? खरं तर शाळेमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग राबवले जातात. त्यातला प्रामुख्याने मी एक 6-7 प्रयोग सांगेन. साधारण 15 प्रकारचे प्रयोग आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो. अरे बापरे. तर त्यातला एक सर्वात यशस्वी आणि चांगला प्रयोग म्हटलं तर स्टोरी टेलिंग नावाचा एक प्रोजेक्ट आहे. मागची 5 ते 7 वर्ष साधारणपणे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पुस्तक हातात घेऊन अध्यापन केलेलं नाही. तर त्या प्रत्येक पाठाच्या गोष्टी बनवून मी मुलांना सांगायचो. हे पहिले एक 6 महिने करायचे. त्याच्यानंतर आता टीचिंग हा माझा काम संपलेला आहे. मी फक्त स्किल्स डेव्हलप करतो. तर आता शाळेतली मुलं, मग पालकांनी हेच विचार करायचा तुमच्या मुलाची शाळा कशी असावी. तर तुमचा मुलगा शाळेत जाऊन स्वतः पाठाच्या गोष्टी तयार करतोय का, तो पाठाच्या गोष्टी इतरांना सांगू शकतोय का, घरी आजी आजोबा वडील ताई दादा यांना. त्याच्यानंतर तो गोष्टी स्वतः तयार करतोय, इतरांना सांगतोय. वहीमध्ये त्यांना एक गोष्टीची शाळा नावाची वही दिली आणि त्या नोटबुकमध्ये तो स्वतःच्या गोष्टी लिहितोय रोज. म्हणजे आम्ही त्याला उत्तम वक्ता बनवतोय, त्याची कल्पनाशक्तीला वाव देतोय, भविष्यातला तो उत्तम लेखक होतोय. आणि तेवढंच न करता जसा आज पॉडकास्ट आपला शूट होतो, इथे आमच्या स्कूलमध्ये एक कॉर्नर आहे शूटिंगचा. तर एव्हरी फ्रायडेला सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गोष्टी आमची मुलं चॅनल सारखी कॅमेऱ्याच्या समोर येऊन शूट करतात. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की दरवर्षी पुस्तकातल्या गोष्टींसोबत 2री, 3री, 4थीची मुलं स्वतःच्या 20 गोष्टी लिहितात. म्हणजे ते आजच लेखक होत आहे आणि त्याचं एक ई बुक आम्ही पब्लिश करतोय. आणि हा प्रयोग पाहण्यासाठी एबीपी माझाचे एडिटर इन चीफ राजीव खांडेकर सर इतक्या ग्रामीण भागातल्या आमच्या शाळेमध्ये आले. हा एक छोटासा प्रयोग आहे आमच्यातला. त्याच्यासोबतच आमच्या शाळेतील मुलांना भविष्यात नाट्य क्षेत्रात उत्तम करिअर करता यावं याच्यासाठी इतिहास आणि भाषा विषयातल्या सगळ्या विषयाचे नाट्यीकरणाच्या माध्यमाने, ज्याला ड्रामा फॉर एज्युकेशन म्हटलं जातं, त्या माध्यमाने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नाट्यीकरण शिकवलेलं आहे. आमच्या शिक्षण भक्ती या युट्यूब चॅनलवरती या सगळ्या चॅप्टरचे युनिटचे मुलांनी 5-5, 7-7 मिनिटाचे केलेले सुंदर ड्रामा आज तुम्हाला अवेलेबल असतात. अरे बापरे. म्हणजे भविष्यात त्यांना नुसतं डॉक्टर इंजिनियर करायचं नाही आम्हाला, तर वेगवेगळ्या भाषा, फॉरेन लँग्वेजेस बद्दल बोललो मी की आमच्या मुलांना जापनीज शिकवतोय, फ्रेंच शिकवतोय. इव्हन आमच्या शाळेतले विद्यार्थी मोडी लिपी लिहितात आणि वाचतात सुद्धा. ग्रेट ग्रेट. ज्यात इतिहासात उत्तम संशोधन करू शकता तुम्ही. आमच्या शाळेतले विद्यार्थी कोरफडीपासून उत्तम साबण बनवतात. म्हणजे मी माझ्या शालेय जीवनामध्ये सायन्सचे प्रयोग मार्क मिळवण्यासाठी पाठ केले, त्याच्या पलीकडे सायन्स काही शिकलो नाही. परंतु आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना लाईफला उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने साबण बनवायला शिकवतो, घड्याळ बनवायला शिकवतो, उत्तम पियानो वाजवायला शिकवतो. जगभरातल्या 40 देशांसोबत आम्ही व्हर्च्युअली त्यांना जोडतो. आणि त्या मुलांना दरवर्षी आम्ही एक वेगळा किल्ला बनवतो. यावर्षी तोच किल्ला आम्ही जगभरातल्या 18 देशांना बनवायला शिकवलाय आणि तो शिकवलाय आमच्या विद्यार्थ्यांना. आणि या सगळ्या प्रयोगामुळे अपग्रेडेड शिक्षक म्हणून मला आतापर्यंत जगभरातल्या 7 इंटरनॅशनल फेलोशिप भेटल्या असतात. शेकडो प्रकारचे इंटरनॅशनल नॅशनल अवॉर्ड्स भेटलेत. माझ्या विद्यार्थ्यांना पण काही इंटरनॅशनल फेलोशिप भेटले. आणि मग ग्रामीण भागातील मेंढपाळाची मुलं आहेत, मग तुमच्या मेट्रो सिटीतल्या कुठल्याही कॉन्व्हेंट स्कूल सांगा, इंटरनॅशनल स्कूल सांगा, जिथल्या टीचरनी फॉरेनला जाऊन तिथल्या कंट्रीसोबत कोलॅबरेशन केले. आणि या सगळ्या अभिनव प्रयोगाला प्रयोगशील शाळा असं म्हटलं जातं. खूप अभिनव. आणि मग पालकांनी ठरवलं पाहिजे की मराठी, इतिहास, इंग्रजी, गणितासोबत जर तुमच्या मुलाला शाळेत कोडिंग शिकायला मिळते, साबण तयार करायला शिकायला मिळते, पियानो वाजवायला शिकायला मिळतोय, तुमचा मुलगा गोष्टी तयार करतोय, तुमचा मुलगा अँकरिंग करतोय, उत्तम स्पीच देतोय, ड्रामा करतोय, अशी शाळा असावी हे आजच्या पॉडकास्टच्या माध्यमाने मला सांगायला मनापासून आनंद वाटतो. खूप 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 अभिमानास्पद आहे हे सर्व गोष्टी. पण
ज्यावेळेस तुम्ही हे शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत होता त्यावेळेस अडचणींचा सामना किती करावा लागला होता तुम्हाला? डेफिनेटली सर. सुरुवातीला जर माझी शाळा सांगायचं तर ना इलेक्ट्रिसिटी, ना इंटरनेट फॅसिलिटी, ना कम्प्युटर, ना इन्फ्रास्ट्रक्चर कुठलंही. परंतु कसं आहे, परिस्थिती बदलण्यापेक्षा जसं मनस्थिती बदला असं म्हटलं. कारण काय असतं, पाऊस पडायला ना सगळे पक्षी घरट्याकडे पळतात. हा. पण गरुड जो असतो ना, तो गरुड ढगाच्या वर जाऊन बसतो, तो पावसात भिजत नाही. त्यामुळे कसं आहे, भगवद्गीतेत सांगितलंय धोपट मार्ग सोडू नका. परंतु जे लोक आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करतात आणि धोपट मार्ग सोडतात तेच एक वेगळा स्वतःचा मार्ग तयार करू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्याकडे जर चमत्कार आहे ना तरच आज नमस्कार आहे. आणि मग हे सगळे अभिनव प्रयोग आम्ही वेगळ्या पद्धतीने केले, त्याच्या डॉक्युमेंटरीज बनवल्या, वेगवेगळ्या NGO आणि कंपनींना पाठवलं आणि मागच्या 5 वर्षात साधारण 55 लाख रुपयाचा CSR फंड एका जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी आम्ही मिळवलाय. आणि त्यामुळे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू शकलोय. आणि म्हणून आज जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची एक शाळा जगाच्या पटलावरती नेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. खूप 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 छान सर. सर तुम्ही आमच्या मनातले बोलूया मराठी पॉडकास्टला भेट दिली आणि मन मोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो. पण आपल्या मनातले बोलूया मराठी चॅनेलला आल्यानंतर आपले पाहुणे इथून खाली येत नाही जात, त्यांचे मनातले बोल ओठांवरती आणण्याचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला काही शब्द देतो, तर तो तुम्ही मनामधून मनमोकळेपणाने संवाद साधा. तर तुमच्यासाठी पहिला शब्द आहे विद्यार्थी. विद्यार्थ्यांनी त्यांना भविष्याच्या मार्गात, भविष्यात जे काही व्हायचे तर त्या दृष्टीने शालेय शिक्षणापासून वाटचाल करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि दुसरा आहे पालक. पालकांनी पाल्याची शाळा ठरवताना सगळ्यात मोठा आणि उत्तम डिसिजन घेणं ही तुमची सगळ्यात खरी मोठी कसोटी आहे. तिसरा आणि शेवटचा शब्द आहे तो तुम्ही जे विश्व निर्माण केले त्याच्या रिलेटेडच आहे, शाळा. शाळा खरोखर शिक्षकामुळे उत्तम घडू शकतात आणि ती शाळा उत्तम असू शकते की जिथे स्किलफुल अपग्रेडेड उत्तम टीचर आहेत. ती शाळा उत्तम शाळा असं आपण म्हणू शकतो. ग्रेट सर, धन्यवाद. तुम्ही मनातले बोलला, भेट देऊन सर्व मनापासून व्यक्त झाला. तर मित्रांनो, हे होते बालाजी सर. तुम्हाला यांचा संवाद आणि हा आपला पॉडकास्ट आवडेल ही आशा बाळगतो. आणि आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बालाजी जाधव सर सारखे असेच महाराष्ट्रामधील प्रसिद्ध शिक्षक आपल्या पॉडकास्टला भेट देतील. आणि भेटूया आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.